नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती 2024 पद अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, ICDS अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो? तर ICDS अंतर्गत 6 वर्षाखालील मुलांना लाभ मिळवून दिला जातो. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, ICDS योजनेअंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही? तर ICDS योजनेअंतर्गत पोषण दिले जाते, आरोग्य तपासणी सुद्धा दिली जाते आणि प्रसूतीपूर्व काळजी सुद्धा ICDS योजनेअंतर्गत दिली जाते. तर शारीरिक शिक्षण हे दिले जात नाही. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, ICDS योजनेचा मुख्य फोकस कोणत्या घटकावर आहे? तर ICDS योजनेचा मुख्य फोकस पोषण या घटकावर आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, अंगणवाडी म्हणजे काय? अंगणवाडी म्हणजे बाल विकास केंद्र आहे. क्वेश्चन नंबर 6, ICDS योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर ICDS योजना महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. महिला व बाल विकास मंत्री सध्या कोण आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. जेणेकरून तुम्हाला ICDS एक्झाम अपडेट तसेच कुठली पण एक्झाम असो त्याची अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर नेहमी मिळत राहील. क्वेश्चन नंबर 7 आहे, पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली? तर पोषण अभियानाची सुरुवात सर्वप्रथम झुंझुनू, राजस्थान या जिल्ह्यात करण्यात आली. राजस्थानच्या झुंझुनू या जिल्ह्यात पोषण अभियानाची सुरुवात करण्यात आली. आणि मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून मला माहित पडेल की माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा अभ्यास चेक करा. क्वेश्चन नंबर 8 आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना 1975 ला सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 9 आहे, ICDS मध्ये प्राथमिक शिक्षण कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते? तर ICDS मध्ये प्राथमिक शिक्षण कोणत्या प्रकार? तर प्री स्कूल शिक्षण दिले जाते. ICDS मध्ये प्राथमिक शिक्षण, प्री स्कूल शिक्षण प्रकारचे शिक्षण दिले जाते. क्वेश्चन नंबर 10 आहे, पोषण अभियानामध्ये कशाला प्रोत्साहन दिले जाते? तर पोषण अभियानामध्ये पोषण सेवाला महत्त्व दिले जाते. क्वेश्चन नंबर 11 आहे, बालकांसाठी ICDS मध्ये कोणता उपक्रम चालवला जातो? तर याचा आन्सर आहे क्रीडा विकास, पोषण विकास, बाल संगोपन म्हणजे वरील सर्व. बालकांसाठी ICDS मध्ये क्रीडा विकास, पोषण विकास, बाल संगोपन म्हणजे वरील सर्व उपक्रम चालवला जातो. क्वेश्चन नंबर 12 आहे, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर पोषण अभियानाचा मुख्य उद्देश मुलांचे पोषण आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे, ICDS मध्ये किती वर्ष मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते? तर ICDS मध्ये 0 ते 6 वर्ष मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते. क्वेश्चन नंबर 14 आहे, ICDS योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा आन्सर आहे मुलांचे पोषण आणि आरोग्य हे ICDS योजनेचे मुख्य उद्देश आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे, क्वालिटी कंटेंट कशी वाटत आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला. ICDS अंतर्गत गर्भवती महिलांना कोणती सुविधा दिली जाते? तर याचा आन्सर आहे सर्व पर्याय. ICDS अंतर्गत गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो, प्रसूती सुविधा दिली जाते आणि वैद्यकीय तपासणी सुद्धा दिली जाते. क्वेश्चन नंबर 16 आहे, कोणत्या घटकांचा ICDS योजनेमध्ये समावेश आहे? तर याचा आन्सर आहे वरील सर्व. ICDS योजनेमध्ये बाल संगोपन, बालकांचे प्राथमिक शिक्षण, स्त्री आरोग्य यांचा समावेश आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे,
कोणत्या घटकाचा ICDS मध्ये समावेश नाही? तर ICDS योजनेमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा समावेश नाही आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे. पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पोषण अभियान 2018 ला सुरू झाले. क्वेश्चन नंबर 19 आहे. ICDS योजनेअंतर्गत कोणता उपक्रम आहे? तर याचा आन्सर आहे बाल संगोपन कार्यक्रम. ICDS योजनेअंतर्गत बाल संगोपन कार्यक्रम हा उपक्रम आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे. प्रसूतीपूर्व काळजी या घटकाचा समावेश कोणत्या योजनेत आहे? तर प्रसूतीपूर्व काळजी या घटकाचा समावेश ICDS योजनेत आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे. ICDS योजनेत प्राथमिक आरोग्य तपासणी कोणासाठी केली जाते? तर मुलांसाठी सुद्धा केली जाते, गर्भवती महिलांसाठी सुद्धा केली जाते आणि स्तनदा माते महिलांसाठी सुद्धा ICDS योजनेत प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. ICDS योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणती सुविधा दिल्या जातात? ICDS योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, वैद्यकीय तपासणी म्हणजे सर्व सुविधा दिल्या जातात. क्वेश्चन नंबर 23 आहे. ICDS योजनेतील अंगणवाडीचा उद्देश काय आहे? तर ICDS योजनेतील अंगणवाडीचा मुख्य उद्देश आहे बालकांच्या पोषणाची काळजी घेणे, आरोग्य सुविधा पुरवणे, शिक्षण पुरवणे म्हणजे वरील सर्व. हे ICDS योजनेतील अंगणवाडीचे मुख्य उद्देश आहे. क्वेश्चन नंबर 24. पोषण अभियानांतर्गत संपूर्ण पोषण उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? तर पोषण अभियानांतर्गत संपूर्ण पोषण उपक्रमाचे उद्दिष्ट बालकांचे प्राथमिक शिक्षण, बालकांचे पोषण, गर्भवती महिलांचे आरोग्य म्हणजे वरील सर्व आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे. पोषण अभियानात आहार विषयक मार्गदर्शन कोणासाठी दिले जाते? तर पोषण अभियानात आहार विषयक मार्गदर्शन बालकांसाठी, गर्भवती महिलांसाठी, स्तनदा मातेसाठी दिले जाते म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे. पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर पोषण अभियान महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. क्वेश्चन नंबर 27 आहे. पोषण अभियान अंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही? तर काय? बालकांचे प्राथमिक शिक्षण पोषण अभियानांतर्गत ही सेवा दिली जात नाही. पोषण शिक्षण दिले जाते, आरोग्य तपासणी सुद्धा दिली जाते आणि मातृत्व आहार सुद्धा दिला जातो. क्वेश्चन नंबर 28 आहे. पोषण अभियानातील आहार सामग्री काय आहे? तर पोषण अभियानातील आहार सामग्री म्हणजे पोषणयुक्त अन्नपदार्थ होय. क्वेश्चन नंबर 29 आहे. कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या आहाराचा सल्ला दिला जातो? तर कुपोषण कमी करण्यासाठी समतोल आहाराचा वापर हा सल्ला दिला जातो. क्वेश्चन नंबर 30 आहे. बालसंगोपनात कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? तर बालसंगोपनात शिक्षण महत्वाचे आहे, शारीरिक विकास सुद्धा महत्वाचे आहे, मानसिक विकास सुद्धा महत्वाचे आहे म्हणजे वरील सर्व पर्याय महत्वाचे आहे. बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 50 क्वेश्चन घेणार आहोत. हे झाले 30 क्वेश्चन. आता नेक्स्ट 20 क्वेश्चन. हा एक क्वेश्चन राहिला होता 3 नंबरचा. ICDS मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय असते? तर ICDS मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य शिक्षण देणे असते, पोषण पुरवणे सुद्धा असते, आरोग्य तपासणी करणे हे सुद्धा ICDS मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा कधी सुरू झाला? तर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा 2005 ला सुरू झाला. आणि दुसरा टप्पा मग कधी सुरू झाला? तर दुसरा टप्पा 2011 ला. पहिला बघा, पहिला टप्पा 2005 फर्स्ट आणि सेकंड 2011 ला. लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राजमाता
राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा दुसरा टप्पा कधी सुरू झाला? त्याचा आन्सर आधीच सांगितला. दुसरा टप्पा 2011 ला आणि पहिला टप्पा 2005 ला सुरू झाला. क्वेश्चन नंबर 3 आहे. कुपोषणासाठी लढण्यासाठी मिशन सारखे काम करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर कुपोषणासाठी लढण्यासाठी मिशन सारखे काम करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनला कोणत्या संस्थेकडून अर्थसहाय्य मिळते? तर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनला युनिसेफ या संस्थेकडून अर्थसहाय्य मिळते आणि युनिसेफचा फुल फॉर्म काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि युनिसेफचे मुख्यालय सुद्धा कुठे आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर जाणून घ्यायचा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 5 आहे. राजमाता जिजाऊ मिशन कोणती संस्था आहे? तर राजमाता जिजाऊ मिशन ही तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त म्हणजे काय? ज्या संस्थेमध्ये सरकार कुठलाही हस्तक्षेप करत नाही त्याला स्वायत्त संस्था म्हटल्या जाते. एनजीओचा फुल फॉर्म काय? नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. क्वेश्चन नंबर 6 आहे. राजमाता जिजाऊ मिशनचा मुख्य उद्देश पुढीलपैकी कोणामध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे? तर राजमाता जिजाऊ मिशनचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ICDS यामध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे, म्हणजे वरील सर्व. क्वेश्चन नंबर 7 आहे. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचे उद्दिष्ट काय आहे? तर याचा आन्सर आहे वरील सर्व. महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे हे सुद्धा आहे. गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवसांचे म्हणजेच 9 ते 24 महिन्यांचे महत्त्व पटवून देणे हे सुद्धा आहे. एक विचार गट म्हणून कार्य करते व शासनाला धोरण निश्चित करण्याकरता सल्ला देणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2 ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2022 ला झाली. तुम्ही मला सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 1 ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ते कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 9 आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2 अंतर्गत पुढीलपैकी कोणती योजना येते? तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. अंगणवाडी सेवा सुद्धा येते, पोषण अभियान सुद्धा येते आणि किशोरवयीन मुलींसाठी योजना सुद्धा येते. क्वेश्चन नंबर 10. सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2 चे लाभार्थी कोण आहेत? तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2 चे लाभार्थी किशोरवयीन मुले व मुली सुद्धा आहेत, गर्भवती महिला सुद्धा आहेत आणि स्तनदा माता सुद्धा आहेत, म्हणजे वरील सर्व हे सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2 चे लाभार्थी आहेत. क्वेश्चन नंबर 11 आहे. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे 2024 मध्ये पोषण पंधरवडा कधी आयोजित करण्यात आला होता? तर महिला व बालविकास मंत्रालयातर्फे 2024 मध्ये पोषण पंधरवडा 9 मार्च ते 23 मार्च आयोजित करण्यात आला होता. क्वेश्चन नंबर 12 आहे. 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम काय होती? तर 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती पोषण भी पढाई भी उत्तम. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. थीम जास्त करून विचारल्या जातात, तर हा तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून लक्षात ठेवा. 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती पोषण भी पढाई भी उत्तम. क्वेश्चन नंबर 13 आहे. 7वा राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 7वा राष्ट्रीय पोषण महिना 2024 ला साजरा करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2024 मध्ये साजरा करण्यात आलेला 7वा राष्ट्रीय पोषण महिना कधी साजरा करण्यात आला? त्याचा आन्सर आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर मध्ये 2024चा 7वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला. कोणत्या? सप्टेंबर महिन्यामध्ये. क्वेश्चन नंबर 15 आहे. केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये संपूर्ण देशात पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी केली आहे?
त्याचा आन्सर आहे 2018. केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये संपूर्ण देशात पोषण अभियानाची सुरुवात 2018 वर्षी केली आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे? तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत आता? 36. तर मग किती जिल्ह्यांमध्ये? 36 जिल्ह्यांमध्ये. आणि 26 जानेवारी 2025 ला एक नवीन जिल्हा तयार होणार आहे, म्हणजे टोटल 37 होणार आहे. तर तो नवीन जिल्हा कोणता आहे त्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 17 आहे. महाराष्ट्रातील किती प्रकल्पांमधील अंगणवाडी केंद्रामध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे? तर याचे आन्सर आहे 553. महाराष्ट्रातील 553 प्रकल्पांमधील अंगणवाडी केंद्रामध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे. IFA फुल फॉर्म सांगा. तर IFA फुल फॉर्म आहे आयर्न फॉलिक ऍसिड. आयर्न फॉलिक ऍसिड. आणि फॉलिक ऍसिडला कोणते विटॅमिन म्हणतात? कोणत्या विटॅमिनचं नाव फॉलिक ऍसिड आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ह्या क्वेश्चनचे आन्सर आपण मागील कुठल्या तरी व्हिडिओमध्ये घेतलं होतं. पोषण ट्रँकर विश्वाच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर पोषण ट्रँकर विश्वाच्या केंद्रस्थानी अंगणवाडी सेविका आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे. 7वा राष्ट्रीय पोषण महिना 2024 चे उद्दिष्ट काय आहे? त्याचा आन्सर आहे पोषण ही व शिक्षण ही. तर 7वा राष्ट्रीय पोषण महिना 2024 चे उद्दिष्ट आहे पोषण भी व शिक्षण भी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.